बाप्पा यायला फक्त 10 दिवस बाकी आहेत आणि अजून माझं डेकोरेशन सुरू नाही झालं. तू शुभ काम में देरी केसी. आजपासून नाही तर आत्तापासूनच डेकोरेशनला सुरुवात केली आहे. सर्वात आधी तर माझ्या पिताश्रींनी मला जे हार्डवेअर मधून आणायला सांगितलेलं त्या सर्व गोष्टी घेऊन मी घरी गेले. घरी आल्यानंतर बघितलं तर इथे तर काटम कुटाई सुरू झाली. आणि हे बघून मी हा विचार करत होते जर ही मशीन मी चालवली तर नक्की माझा हात तर जाईल. दरवर्षी पडणारा हा सर्वात मोठा प्रश्न आहे की या वर्षी डेकोरेशन काय करायचं. आणि या वर्षी तर जरा जास्तच पडतोय कारण की लास्ट इयर आम्ही जे डेकोरेशन केलं होतं ना ते एक नंबर झालं होतं. ऍज यू कॅन सी डेकोरेशन काय करायचं ही आयडिया माझी असते आणि त्याला सत्यामध्ये उतरवायचं काम माझ्या पप्पांचं असतं. बिकॉज तेरे पापा को कौन समझे हो क्या? ऑलराउंडर है भैया, ऑलराउंडर. जर चुकून माझ्या चेहऱ्यावर मारला असता तर प्राऊड ऑफ यू, प्राऊड ऑफ यू. याला पण माझ्या नशिबासारखं वाकून टाकणार, वाकून टाकणार. आणि इथे माझा चेहरा सडलेल्या वांग्यासारखा का झाला माहितीये कारण की माझा साऊंड चालू नव्हता. बट फायनली पप्पा बी लाईक सगळं काम मी करतोय आणि क्रेडिट मात्र तू घेऊन. कुठून कशी काय माझ्या अंगामध्ये मंजुली काय ते मला माहित नाही. गणपती येणार आहेत म्हणून फक्त माझा नाही तर सर्वांचाच आनंद गगनात मावत नाही. पप्पा काम करून आणि आम्ही नाचून दमलो होतो म्हणून टी ब्रेक घेतला. बट माझा निर्जल उपवास आहे म्हणून मी चहा पण नाही पिऊ शकत. ब्रेक संपल्यानंतर पुन्हा एकदा कामाला लागलो आणि आज आम्ही फक्त स्टेज बांधून घेतलाय ज्यावरती आम्हाला डेकोरेशन करायचंय. खूप 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 जास्त भन्नाट वाला डेकोरेशन होणार आहे यावर्षी. सो स्टे ट्यून्ड आणि फॉलो करायला तर अजिबात विसरायचं नाही बरं. गणपती बाप्पा मोरया.